गुन्हे शाखा वागळे युनिट 5 ने फसवणूक करून घेतलेली 32 वाहने केली जप्त, आरोपीला केली अटक। संदीप रघु शेट्टी या इसमाने आमच्या गाड्या भाड्याने घेतल्या असून तो आम्हाला भाडंही देत नाही आणि गाड्याही देत नाही, भेटतही नाही, त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे, अशा प्रकारचा तक्रारी अर्ज ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्याकडे आला होता। त्या अनुषंगाने तपासासाठी उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी तो गुन्हे शाखा युनिट 5 कडे वर्ग केला। त्याप्रमाणे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांनी तपास सुरू केला। आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून आरोपी संदीप शेट्टी वय 38 वर्ष राहणार उल्वे नवी मुंबई याला अटक केली। शेट्टीकडे चौकशी केली असता त्याने अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांच्या 4 चाकी वाहने ताब्यात घेऊन त्या इतरांकडे परस्पर गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले। सखोल चौकशीत आरोपीकडून सुमारे 2,44,15,000 रुपये किमतीचा 32 विविध वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी येथून जप्त करण्यात आली असून या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आरोपी ही वाहने नुसत्या तोंडी बोलीवर मालकाकडून घेऊन त्या 3 ते 4 लाख रुपयांना जो गिराईक मिळेल त्याला देत असे तो गेल्या 1.5 वर्षापासून करत होता। गाडी घेताना तो 2-3 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स देत होता, त्यानंतर गाडी घेऊन तो पोबारा करत असे आणि घेतलेल्या गाड्या स्वस्तात विकत असे। अशा प्रकारे त्याने बऱ्याच लोकांकडून पैसे घेतले होते। याबाबत गाड्या भाड्याने लावतो असे म्हणून कोणी फसवणूक करून गाड्या घेण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी सावध राहावे आणि असे आवाहन पोलिसांनी केले आहे। सदरची कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमरसिंह जाधव, सह पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे श्री शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शरद पाटील, पोलीस हवालदार विजय काटकर, रोहिदास रावते, हर्षद तारी, संदीप शिंदे, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, सचिन बंडकर, पोलीस कॉन्स्टेबल मिनीनाथ शिकारे, यश यादव या पथकाने केली आहे। वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे। ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उल्वे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे, त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2,44,00,000 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत। संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी। यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत। याची मोडस अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा, सदरचे वाहन तो इतर इस्मांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा, अशी त्याची मोडस आहे। यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल। प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत। आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे। सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती। सर, हे संपूर्ण करण्याचं शिक्षण किती आहे आणि अजून कोणी होते? त्याचं वय आहे 38 वर्ष, राहणारा तो उल्वे नवी मुंबईचा आहे। त्याची मोडस आता सांगितल्याप्रमाणे वाहनाच्या संदर्भात फसवणूक करण्याचं आहे। अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले। अजून वाहनं निष्पन्न होण्याची शक्यता आहे। सर, याच्यासोबत अजून काही साथीदार आहेत का? सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे। त्याचे अजून कोण साथीदार आहेत का त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत।
सध्या आपल्याला 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास 2,44 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगानं कुठल्या इसमांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगानं वाहनं घाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काय पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत. सर ही वाहनं कोणकोणत्या ठीक आहे, हिंदी घे. चेसिस नंबर व इंजिन नंबर चेंज करून काही ठिकाणी त्या अनुषंगानं आता तपास सुरू आहे. त्याची अधिकची चौकशी API शरद पाटील करत आहे. ठीक आहे.